कसे आहात तुम्ही? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आता आलोय घरी आणि बसतोय आता नाश्ता करायला. आपल्याला जायचे कर्जतला आणि कर्जतवरून आपल्याला जायचे उल्हासनगरला. तर भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. तर मित्रांनो, झालाय आपला नाश्ता करून आणि आपल्याला भेटलाय आपला दादू दादू भाई. आता निघतोय. आपल्याला थोडंसं ऑर्डरचं काम आहे, तिथे जाऊन आपली ऑर्डर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचे उल्हासनगरला. चल, तू येतो का? मग केस कापशील का आधी? कापशील का? तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय राऊंड मारायला. आमचे शेट रडत होते, तर त्याच्यामुळे आम्ही चाललोय राऊंड मारायला. तर आता आलोय स्टेशनला, पण इथं पक्की गर्दी आहे. तर आता आपण तिकीट काढून घेऊ आणि जाऊ ट्रेन. गर्दी आहे इथं स्टेशनला. 9:55ची ट्रेन आहे, अजून ट्रेन आली नाही. बसू ट्रेनमध्ये आणि जाऊ कर्जतला. तर मित्रांनो, आता उतरलोय ट्रेनमधून आणि चाललोय आता ऑफिसमध्ये पप्पांच्या. तिथेच आपल्याला जरासं डेकोरेशनचं काम करायचं आहे 26 जानेवारीसाठी. तर आता आपण पोहोचलोय ऑफिसमध्ये पप्पांच्या. जाऊया आत. तर मित्रांनो, झालं आहे आता आपलं काम. आपण आलो आहे आता स्टेशनला. म्हणजे आता 1 मिनिटात येईल, स्टेशन चालतोयच. आपण आता चाललो इथून घरी आणि घरून आपल्याला जायचे उल्हासनगरला. तर मग ब्लॉग असंच कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण बसलोय ट्रेनमध्ये आणि आता चाललोय घरी. आणि घरून आपण जाणार आहे मॅच बघायला. एक आपल्या गावातली टीमची मॅच आहे आणि मग तिथून आपण जाणार आहे उल्हासनगर. मित्रांनो, आपण आता उतरलोय ट्रेनमधून आणि आता मी पडलो असतो. तर आता आपल्याला जायचे बॅनरवाल्याकडं. आपण जाऊ बॅनरवाल्याकडे. 2 ऑर्डर आहेत, त्यांचे बॅनर घ्यायचे आहेत आणि मग आपण जाऊ मॅच बघायला. तर मित्रांनो, आपण आता आलोय मॅच बघायला. आपल्या टीमची मॅच लागली. मित्रांनो, आपण घरी आलोय आणि वहिनी आपल्याला चिडवत होते आणि आता स्वतः लाजतात ते. काय बोलून फायदा आहे का? तर आता आपण आलोय घरी. जेवायचं होतं पण मम्मीच घरात नाहीये. मम्मी गेली आहे जरा बाहेर. जाऊया आता उल्हासनगरला. उल्हासनगरला गेलो की तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये. आमचा भाऊ चाललाय रोपवेनी युरोपला. हा भाऊ आहे. कुठला युरोपचा टूर? हा, युरोपची जर टूर असेल तर हा कॉन्टॅक्ट करा. ती बघा दादाची, ती बघा चड्डी. जेवायला जेवण घेतलं इथं. ही माझी मम्मी, ही आत्तू, दादू. आज जेवायला मस्त कोलंबी, वाम, अजून काय नदीचा मासा आणि राईस. काय बोललेलो? कसा डोळा मारतात? असा का? कसा असा? कसा असा असा? आणि आपली नंदी कुठं गेली नली? कुठं? अरे बाप रे. मग आता? अरे यार, असा नसतो करायचा. तू मग अशी काय बोलत होता मित्रांनो? काय काय बोलला तू मग अशी मित्रांनो? हा, आमचा दादू रडतोय असा ना. मग आता परत बोल. असू दे ना. काही कोणतेही कपडे इस्त्री करायचे असतील तर डीएम करू शकता तुम्ही. या वहिनी यांनी पक्का टेन्शन घेतलेलं. आमचा दादा बाहेर गेलता तर एवढं टेन्शन घेतलेलं का त्या आजारी झालत्या पूर्ण. आणि एवढ्या आजारी झालत्या का दादा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या बऱ्याच नाही झाल्या. आज त्या बऱ्या झाल्यात कारण की आज दादा आलाय. आणि ह्या तर रडून रडून त्यांनी पूर आणलेला. महापूर ज्याला बोलला जातो. यांना सेकंड हँड माल आणून दिलाय. यांना आणून दिलाय दुसऱ्यांचा. यांना सांगतात नवीन आहे. मित्रांनो, हे उद्या चाललेत कुठं कोकण फिरायला आणि हे आत्ता भाजी निवडतात. यांची पॅकिंग नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. पॅकिंग झालेली आहे. आमचा डब्बा झालेला आहे. आमचे कपडे स्वच्छ एकदम भरलेले आहेत. आमचा काही बाकी नाही. वहिनी जाऊ दे. वहिनी जाऊ दे, नका टेन्शन घेऊ. दादा आलाय आता. सोडून फिरायला गेले म्हणून ते त्यांच्या हा ना. आता उद्या फिरायला चालले. हा, उद्या फिरायला चाललेत दादाच्या मागे लागून. इकडे पाय काय समजत. मम्मीचा डोका लागलाय. मम्मी पण करामती आणि पोरगा पण. हा बघा. असू दे मित्रांनो, ही माझी आजी. आजी आता कशी ताट उभी राहिले
काय? उद्या फिरायला उद्या आजीला फिरायला जायचे त्याच्या खुशीत आहे आजी एकदम. आजीने काय काय पॅकिंग केले? स्वेटर दाखव ना. तो स्वेटर. मग शिरत नव्हतो मी. आमच्या आजीची बडबड करते. मागून लात मारली डायरेक्ट घरात किचन मध्ये असा टम फुगलेलो होतो. तर आजीने आम्हाला खाऊ आणलेला चिंचा. आजीची आता पॅकिंग चालली. आजी उद्या चालले कोकण फिरायला.